नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वर्ग संख्यांची बेरीज काही सेकंदात कशी करायची ते पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक असं आपल्याला 10 पर्यंत वर्ग संख्यांची बेरीज करायची आहे। तर काही सेकंदात वर्ग संख्यांची बेरीज कशी करायची तेही वर्ग न काढता पहा, शेवटची संख्या किती आहे 10, त्यामुळे 10 ही संख्या प्रथम लिहून घ्यायची गुणिले 10 ची पुढची संख्या, 10 च्या पुढची संख्या कोणती आहे तर 10 च्या पुढची संख्या 11 आहे, ती लिहून घेतली। त्यानंतर 10 ची दुप्पट करायची, 10 ची दुप्पट किती 20 आणि 20 अधिक 1 करा 21, तर इथे 21 घ्या आणि छेदामध्ये 6 नेच भागायचं। ठीक आहे, तर आता भाग देऊयात आपण। पहा, 3 ने भाग देऊयात, 3 दुनी 6, 3 7 21, त्यानंतर बे कबे बे पंचे 10, उरले किती 5 गुणिले 11 गुणिले 7, 5 गुणिले 11 गुणिले 7 आणि छेदामध्ये 1 आहे, 1 ला किंमत नसेल। ठीक आहे, तर आता हा गुणाकार करा फक्त, 11 55 गुणिले 7 गुणाकार करूयात, 7 5 35, 3 हातचे 7 5 35, 35 आणि 3 38, तर किती येणार आहे गुणाकार 385, म्हणजे 1 ते 10 पर्यंत वर्ग संख्यांची बेरीज ही किती येणार आहे 385। जर आपण 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100 आणि या सर्व संख्यांची बेरीज करायची म्हटली तर खूप वेळ जाईल आणि त्याच्यासाठी आपल्याला या पद्धतीचा उपयोग करायचा आहे। तर असाच एक आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत। पहा, प्रश्न क्रमांक 2, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग असं आपल्याला 12 पर्यंत वर्ग संख्यांची बेरीज करायची आहे। तर शेवटची संख्या अगोदर प्रथम घ्यायची, मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर 12 च्या पुढची संख्या क्रमश किती येणार 13, त्यानंतर 12 ची दुप्पट करा, 12 ची दुप्पट 24, 24 अधिक 1 बरोबर 25, 25 गुणाकारामध्ये लिहून घ्यायचं आणि छेदामध्ये 6। आता भाग जातोय, 6 1 6, 6 दुनी 12, त्यानंतर 13 दुनी किती आले 26, 26 गुणिले 25। आता भाग देऊयात, गुणाकार करूयात, 25 150, 15 आले हातचे, 25 दुनी 50, 50 आणि 15 65, तर हा गुणाकार आलेला आहे 650। किती गुणाकार आलेला आहे 650। पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने फक्त काही सेकंदामध्ये तुम्ही वर्ग संख्यांची बेरीज करू शकता। तर या ट्रिक्सचा उपयोग करा, तुम्हाला प्रश्न परीक्षेत आला की तुम्ही काही सेकंदातच या प्रश्नाचं उत्तर काढाल। पाहूयात पुढचा प्रश्न। पहा, प्रश्न क्रमांक 3, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 15 पर्यंत वर्ग संख्यांची बेरीज किती। तर मी तुम्हाला सांगितलं की शेवटची संख्या 15 घ्यायची गुणिले 15 च्या पुढची संख्या 16 गुणिले 15 ची दुप्पट, 15 ची दुप्पट करा, 15 दुनी 30, 30 अधिक 1 बरोबर 31, तर 31 गुणाकारामध्ये लिहून घ्या आणि छेदामध्ये 6। आता 6 ने भाग जात नाही परंतु 3 ने जातो, 3 दुनी 6, 3 5 15, त्यानंतर बे कबे बे 8 16। आता पहा, 5 गुणिले 8, 5 गुणिले 8 गुणिले 31, हा गुणाकार करून घ्या, 8 पंचे 40 गुणिले 31, 4 1 4, 4 त्रिक 12 आणि हा 0, किती आला गुणाकार 1240। पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। ते 1 ते 15 पर्यंत वर्ग संख्यांची बेरीज किती येते 1240। तर अशा पद्धतीने तुम्ही वर्ग संख्यांची बेरीज काही सेकंदात काढायची आहे। प्रश्न क्रमांक 4, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग असं आपल्याला 20 पर्यंत वर्ग संख्यांची बेरीज करायची। शेवटची संख्या 20 गुणिले 20 च्या पुढची संख्या 21 गुणिले 20 ची दुप्पट करा, 20 ची दुप्पट आणि त्यामध्ये अधिक 1, 20 ची दुप्पट 40, 40 अधिक 1 बरोबर 41 गुणिले 41 आणि छेदामध्ये 6, 3 दुनी 6, 3 7 21, बे कबे बेन 10 20, 7 10 70,
70 गुणिले 41 हा गुणाकार करूयात आपण. 7 1 7 7 चौक 28 आणि हा 0 2870 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आज आपण वर्गसंख्यांची बेरीज कशी करायची तेही सेकंदामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह. धन्यवाद.